आज आपण नाचणी सत्व घरी बनवणार आहोत बाळासाठी. अगदी 6 महिने ते अगदी 4 ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत, किंवा आपल्याला पण ही पावडर चालतं. त्याची योग्य पद्धत काय आहे ते मी सांगणार आहे. इथे मी 1 किलो नाचणी घेतली होती. अगदी थोडीशी कमी होती. 1 किलो ही नाचणी होती. एक थोडी अर्धी वाटी कमी असेल, कारण मी बाळासाठी ती काढून ठेवली होती. आणि बाकीची जी आहे ती आपल्याला मोड आणून इथे घ्यायची आहे. तर ही मी अगोदरच साफ करून ठेवली होती. हिच्यामध्ये कधी कधी खडे वगैरे असतात, तर त्यामुळे साफ करून ठेवायची. आणि अगदी माहिती नाही बाहेर कशी बनवतात आणि कशी नाही. घरी बनवलेली ना अगदी मोड आलेली नाचणी बाळासाठी उपयुक्त असते. मोड आल्यामुळे काय होतं, तिला जे पोषण मूल्य वाढते, त्यामुळे बेबीला पचायला हलकी असते. तिला मोड कशी आणायचे, कशी योग्य पद्धत आहे ती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे नाचणी अगोदर आपल्याला साफ करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला 5 ते 6 पाण्याने तिला धुवायची आहे, कारण की नाचणीमध्ये एवढं घाण पाणी निघते ना, त्याच्यामुळे नाचणीला धुणं फार गरजेचं आहे. तुमच्या बाळाचं वजन वाढत नाही आहे, तुमचं बाळाची हाडं मजबूत तुम्हाला व्हावंच वाटत असेल, पचन चांगलं बाळाचं राहावंच वाटत असेल, तर अशी मोड आलेली नाचणी सत्वना तुम्ही बाळासाठी घरी बनवाच. हां, थोडेसे प्रोसेस लेंदी आहे जी, पण बाळासाठी अगदी छान आहे. बाळाला पचायला हलकी आहे आणि उन्हाळ्यात बेस्ट आहे नाचणी सत्व, कारण की ही आपल्या बाळाला शरीरात थंडवा देते. त्याच्यामुळे बाळासाठी हे बेस्ट आहे. नाचणीमध्ये ना कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतो. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, ज्यामुळे बाळाचे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते. तर पाच साल किती घाण पाणी याचं निघत आहे. असं जेवढी जेवढी चोळून तुम्ही धुवाल ना, तेवढं बेस्ट आहे. आणि बरेचसे दिवस हे होत असतं, पीठ टिकतं याचं. आणि बाळाला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण नाचणी सत्व बाळाला घरच्या घरी अगदी बनवून देऊ शकतो. बाहेरचं माहिती नाही आपल्याला की त्यांनी मोड आणलेले आहेत किंवा नाही आहेत. आपण घरी मोड आलेली नाचणी आणि अशी साधी नाचणी पावडर याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. याच्या ऑलरेडी मी शेअर केला आहे, त्यामुळे इथे नाही सांगत. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि इथे आपण पुन्हा याला मोड आणून घेऊयात, कारण की माझ्या बाळाला मी नेहमी घरीच बनवते आणि मी तुमच्यासोबत पण शेअर करत असते, कारण की प्रत्येक वेळेस आपला ऑडियन्स नवीन असतो त्याच्यामुळे. आणि हो, मी नाचणी धुते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ना रोज मी नवीन नवीन बेबीच्या फूड रेसिपीज अपलोड करत असते. इथे माझं 3 ते 4 पाण्याने ऑलरेडी धुवून झालं आहे, तरी पण अजून घाण त्याची निघतेच आहे. त्यामुळे बाळाच्या कुठलंही असेल, छान आपल्याला धुवून घ्यायचं असतं. यात ना नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात आणि ऊर्जा भरपूर असते, त्यामुळे बाळाला हेल्दी वजन वाढण्यास मदत होते. आणि मोड आणल्यावर काय होतं ना, नाचणीतील लोह, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक शरीराला अधिक सहज पोषले जातात. नाचणी छान धुवून झाल्यानंतर पाहत असाल पाणी किती स्वच्छ निघालेलं आहे. एवढं स्वच्छ पाणी होईपर्यंत आपल्याला नाचणी धुवायची असते. आणि त्यानंतर आपण याला ना एकदा तुम्ही बघून घ्या खरंच स्वच्छ पाणी आहे का, कारण की जेवढं दूध जाल ना तेवढं त्यामध्ये घाण निघत, अशी चिकट घाण निघत असते. पण इथे आता काहीच निघत नाही, म्हणून मी याला झाकून ठेवून देते. आपल्याला एक 7 ते 8 तास म्हणा, याला 8-9 तास नाही याला आपल्याला पाण्यामध्ये ठेवावं लागतं, कारण की जर आपण जास्त वेळ पाण्यामध्ये नाही ठेवली की याला मोड येत नाहीत. आणि मोड असं ना खूप जास्त पण आपल्याला तास पाण्यात भिजत नाही ठेवायची. तर जास्त पण भिजत ठेवली त्याचा वास मारला जातो, म्हणून खूप जास्त पण आपल्याला याला भिजत नाही ठेवायचे. आता याला आपण एक 7 ते 8 तास भिजायला ठेवून देऊयात. आणि हो, माझ्या बाळाला मी अगदी 6 महिन्यापासून त्याला मी नाचणी देत आलेली आहे. नाचणी ही बेस्ट आहे. 7 ते 8 तास झालेले आहेत आणि नाचणी पाहत असाल छान इथे अशी भिजलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर चेंज वाटतोय, पण हा कलर चेंज नाही आहे. नाचणीला कलर चेंज वगैरे होत नाही. मी हा व्हिडिओ दुसऱ्या फोनमध्ये शूट केला होता आणि तो याच्यामध्ये घेतला आहे, त्याच्यामुळे माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला आहे टेक्निकल, असा कलर चेंज वाटते, पण कलर वगैरे चेंज होत नाही. आणि आता आपण ते पाणी काढून टाकूयात. आता इथे ते पाणी जे सगळं आहे ते गाळून घेते आणि एका सुती कापडामध्ये याला बांधून ठेवत आपण. आणि कापड घेताना जरा मोठंच कापड घ्या. आणि हो, एक टिप तुम्हाला देते, अशी जी मी हाताने नाचणी घेतली आहे प्लीज तशी घेऊ नका. मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून एका हातात माझा हे फोन होता, म्हणून मला हाताने घ्यावी लागली. आणि आता आपल्याला ही नाचणी जी आहे ती आपल्याला एका पॅक कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे, अशी चाळणीमध्ये. आणि बाकीचा जो काही कपडा उरला आहे तो असं आपल्याला पूर्णला लपटून घ्यायचा आहे आणि छान असं झाकून ठेवून द्यायचे आहे आपल्याला, जेणेकरून मोड येतील. आणि मोड आणण्याच्या बऱ्याचशा टिप्स आहेत, गरम याला ठेवायची वगैरे, जेणेकरून छान त्याला मोड येतात. आणि इथे पाहत असाल की मी रात्रभर नाचणी इथे याच्यामध्ये ठेवली होती. सकाळी 12-1 वाजता मी याला काढलं होतं.
आणि किती छान त्याला मोड आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. अजून थोडा वेळ ठेवू शकले असते, पण काय होतं ना, वास मारला जातो म्हणून मी जास्त वेळ ठेवत नाहीत. मोड आलेत, एवढे मोड पुरेसे आहेत. जास्त पण आणू शकता, फक्त वास नको यायला. आणि इथे आता आपलं हे नाचणी जी आहे ती आपल्याला सुकून घ्यायची आहे. छान कडक उन्हात ना 1-2 तासात ना नाचणी आता मस्त अर्ध्या तासामध्ये पण सुकून जाते. आपल्याला कडक सुकून घ्यायची आहे, जेणेकरून भाजण्याची वगैरे आपल्याला अजिबात गरज पडणार नाही. आता उन्हाळा आहे त्यामुळे लवकर सुकतात, पण उगं भाजण्याला उगाच गॅस वेस्ट, हे ते वेस्ट, त्यापेक्षा आपण कडक उन्हातच छान अशी वाळून घेऊया तिला. आणि हो, याचं पावडर बनल्यानंतर त्याची रेसिपी कशी करायची ती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, लिंक मी तुम्हाला देईल, ती नक्की तुम्ही पहा. आणि तुम्ही अजून नाचणीचं तुमच्या बाळाला दिले नसेल अजूनपर्यंत, तर लगेच द्यायला सुरुवात करा. याने वजन वाढतं, याच्यामध्ये छान कॅल्शियम आहे, त्यामुळे बाळाला खूप हेल्पफुल ठरतं. आणि छान अशी मी सुकून घेतलेली आहे. आता हो, मी प्रत्येक वेळेस घरी दळते, पण ही जरा जास्त होती म्हणून मी बाहेरून दळून आणलेली आहे. बाहेरून दळून आणलं की म्हणजे असतं ना, ताण राहत नाही. खूप मोठी होते ही, आणि मिक्सरला तेवढं पॉसिबल नव्हतं एवढं मला फिरवणं, त्याच्यामुळे. आणि ते छान अशी चाळायची पण याला गरज नाही आहे. तुमचं बाळ अगदीच लहान असेल, तुम्ही चाळून घेऊ शकता. चला, इथे आपलं नाचणी पावडर तयार झालेलं आहे. आणि हो, याची रेसिपी कशी करायची बाळासाठी ती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, लिंक मी तुम्हाला दिली आय बटनमध्ये. चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि मम्मीज, हे द्यायला तुम्ही विसरू नका तुमच्या बाळाला, नाही तर हे नाही देणार तुम्ही खूप मोठी चूक कराल असं मला वाटेल, कारण की याच्यामध्ये खूप सारं कॅल्शियम वगैरे आहे, म्हणून तुम्ही बाळाला देऊ शकता हे. चला, पचायला हलका आहे, नक्कीच द्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर